वसई विरार महापालिका हद्दीमध्ये आता अनधिकृत बांधकामांनी प्रत्येकाचीच डोकेदुखी ठरवलेली आहे। दिवसागणिक एक इमारत पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 17 लोकांचा जीव गेल्याच्या नंतर सुद्धा या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांचं कसं पेव फुटलेलं आहे हे आपल्याला समोर येईल। आता तर एक वास्तव असं आहे, विरार पूर्वेच्या कारगिल नगर या परिसरामध्ये ही रॉयल पब्लिक स्कूल आहे। जवळपास सन 2006 मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा आहे इथं चालू झालेली आहे आणि ही पूर्ण इमारत जी आहे ग्राउंड प्लस 4 ची ही इमारत अनधिकृत असल्याचा स्वतः बोर्ड जो आहे हा वसई विरार महापालिकेने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी सरळ सरळ सांगितलंय की वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती बी नालासोपारा क्षेत्रातील रॉयल स्कूल, सीएम नगर, स्मशानभूमीच्या पुढे कारगिल नगर, मनवेलपाडा, विरार पूर्व ही इमारत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि ही अनधिकृत आहे असं घोषित महापालिकेने केलेलं आहे। एकीकडे हा बोर्डची अवस्था बघितली तर जवळपास वर्ष ते 2 वर्षापासून हा बोर्ड लावलेला असू शकतो। दुसरीकडे ही शाळा जी आहे या शाळेमध्ये अद्याप ही मुलं शिकत आहेत आणि त्यामुळे एकीकडे अनधिकृत इमारती पडल्याच्या नंतर अनेकांचे जीव जात असताना जर अशा शाळा सुद्धा जर आता अशा पद्धतीने अनधिकृत असतील तर निश्चितच या ठिकाणी कारवाई का होत नाही आणि आता कुठेतरी विद्यार्थ्यांच्या सुद्धा जीवाशी खेळ चालू आहे का असा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झाला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।